ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। अहिल्यानगर जिले के नांदगांव ग्राम पंचायत में हाल ही में हुए उप सरपंच पद के चुनाव में मीताबाई मुक्ताजी तांबे बहुमत से विजयी हुई। इस अवसर पर युवा नेता अक्षय दादा कार्डिले ने उनका अभिनंदन किया और उनके उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी। अभिनंदन कार्यक्रम के दौरान युवा नेता अक्षय दादा कार्डिले ने कहा कि कार्डिले साहब के निधन के बाद ये चुनाव हमारे अस्तित्व की लड़ाई थी। सरपंच सखाराम सराक ने कम सदस्यों के बावजूद साहब की सिखाई हुई राजनीतिक रणनीति का इस्तेमाल कर ये जीत हासिल की है। उन्होंने सभी को इस जीत की बधाई दी। इस मौके पर बोलते हुए सरपंच सखाराम सराक अन्ना ने कहा कि सांसद डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल और अक्षय दादा कार्डिले के मार्गदर्शन से ही हमने ये उप सरपंच पद जीता है। ये जीत दिवंगत विधायक शिवाजी राव कार्डिले को सच्ची श्रद्धांजलि है। कार्यक्रम में ग्राम पंचायत सदस्य उज्जैन चौगुले, मीराबाई कोलेकर, रधुअन्ना कोलपे, मल्हारी चौगुले, पोपट जादव, शशिकांत जादव, मणकल हाटेकर और मुक्ताजी तांबे सहित अनेक गणमान्य नागरिक उपस्थित थे। आदरणीय शिवाजीराव कार्डिले साहेबांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे सगळ्यात खालचा पाया, ग्रामीण भागाचा असलेला मोठा पाया, या पायाला बळ देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये झालं। त्याच पद्धतीने आदरणीय अक्षयदादा कार्डिले यांच्या माध्यमातून सध्यासुद्धा घडते। त्याच पद्धतीने आपल्या नीताताई तांबे यांचं नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी निवड त्यांच्या माध्यमातून झाली। अशाच पद्धतीचं काम आणि ताईंना पण या ठिकाणी मी या ग्रामपंचायतीमध्ये चांगलं कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो। आज आपल्या नगर तालुका नांदगाव गावामध्ये उपसरपंच पदाची निवड झाली। सर्व सदस्यांनी मिळून मीताबाई तांबे यांची उपसरपंचपदी नियुक्ती केली। त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो पुढच्या कार्यासाठी। कार्डिले साहेबांचं नांदगाव गावावरती भरपूर प्रेम होतं आणि पुढच्या काळातही असंच प्रेम या टिकून राहील। अनेक वर्षांपासून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत काम करत होती। आज निवडही त्यांच्याच माध्यमातून झालेली आहे। निश्चित भविष्याच्या वाटचालीमध्ये नांदगाव ग्रामपंचायतला आमच्या वतीने 100% भरपूर सहकार्य राहील आणि मी मीताबाई व त्यांचे सर्व संचालक सदस्य ग्रामपंचायतची संपूर्ण बॉडी व गावकऱ्यांना या निवडीबाबत मनापासून आभार व्यक्त करतो आणि उपसरपंचपदी मीताबाई तांबे यांची निवड झाली। त्यांना आणि सर्व ग्रामपंचायत बॉडीला भविष्याच्या वाटचालीपासून मनापासून हार्दिक शुभेच्छा। माजी मंत्री आणि आमदार कार्डिले साहेब यांच्यानंतर स्वराज्य संस्थेची पहिलीच निवडणूक आहे नांदगावमधून, याच्याकडे कसं पाहता तुम्ही? नमस्कार, मी सखाराम सरपंच नांदगाव। आज आपण जर बघितलं आमदार स्वर्गीय आमचे मार्गदर्शक आमदार शिवाजीराव कार्डिले साहेब यांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक होती आणि आमच्या प्रतिष्ठेचा विषय होता आणि ही निवडणूक जिंकणं हीच खरी आमच्या वतीनं आमदार कार्डिले साहेब यांना या ठिकाणी श्रद्धांजली होती। कारण आमच्याकडे कुठल्या प्रकारचं संख्याबळ नव्हतं। आमच्याकडे फक्त 4च संख्याबळ असताना विरोधकांकडे 6 संख्याबळ असताना देखील साहेबांनी जे काय या ठिकाणी आम्ही राजकारण हे साहेबांच्या तालमीत शिकलेलो होतं, साहेबांनी जे सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या होत्या आणि त्याचाच वापर या ठिकाणी आम्ही करून कमी संख्याबळ असताना देखील या ठिकाणी जुळवाजुळव करून शेवटच्या टप्प्यामध्ये आपला उपसरपंच निवडून या ठिकाणी आम्ही साहेबांना खरी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे। अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहेब वरपे की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।